नमस्कार. या 12वी नंतरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी जे आपण सगळे वाट पाहतोय त्या प्रवेशाच्या रजिस्ट्रेशनमध्येच दोनदा एक्सटेन्शन मिळालं. म्हणजे पहिल्यांदा ते 8 आणि 9 तारीख जे होतं ते वाढवून त्यांनी 11-12 केलं. आता 14 आणि 15 केलं आहे. आणि त्याच्यामुळे आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट आणि पर्यायाने जो काही पहिला राऊंड आपला ऑप्शन्स भरायचा वगैरे होता हे सगळे पुढे ढकलले जाणार आहेत हे तर आता नक्कीच आहे. म्हणजे याच्यात कुठलंही दुमत कोणाचंच असायचं काही कारण नाही. आणि हे असं का होतं आहे तर जे आपल्यासारखे पामर आहेत, म्हणजे जे साधा सरळ स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ज्यांनी CET दिली आहे, इमानदारीत JEE दिली आहे आणि ज्यांचा या प्रोसेसवरती आणि या सगळ्या जे काही चालतं याच्यावरती विश्वास आहे, या लोकांचा थोडासा विश्वासघात होतोय का काय असं वाटायची वेळ आली. तुम्ही हे एक्सटेन्शन का दिलं? कुठे काही इंटरनेटचा, वेबसाईटचा प्रॉब्लेम होता का? तर तशी आरडाओरडी कुठे ऐकूच आली नाही. बरं, तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे का? तर तसं तुम्ही सरळ सांगा. खरं म्हणजे अशी गोष्ट आहे की तुम्ही ही गोष्ट सांगितलीत तर ती आम्हाला पटू शकेल की अपेक्षेपेक्षा किंवा जेवढ्या अभियांत्रिकीला जागा आहेत त्याच्यापेक्षा कमी लोकांनीच हे रजिस्ट्रेशन केलं आहे का? तसं काहीही न करता तुम्ही सरळ एक्सटेन्शन देताय. मग कदाचित असं वाटायला लागतं की हा डिले आणि या सगळ्या गोष्टी बघून लोक कदाचित स्टेट युनिव्हर्सिटीकडनं प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजकडेच वळावीत असा तर काही कोणाचा मानस नाही आहे ना. किंवा त्याच प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजनी महाराष्ट्र शासन किंवा त्यातल्या काही लोकांना किंवा तुम्हाला लक्षात येतं मी काय म्हणतोय, अशा लोकांना हाताशी धरून हा शक्यतो डिले करायचा प्रयत्न करतायत का? म्हणजे नक्की काय चाललंय, कशासाठी चाललंय हे तर कळायला पाहिजे. ऑलरेडी मी पाहिलं तर मी या अभियांत्रिकीचं जे काय तुम्हाला समुपदेशन काउन्सिलिंग करतो किंवा कुठली ब्रांच घ्यावी, कुठलं कॉलेज घ्यावं, तर याच्यात कायमच मी जे योग्य आहे त्या पद्धतीने मार्गदर्शन करत आलो. आणि तसं पाहिलं तर हे सगळे मार्गदर्शन करतायत आत्ताही खूप लोक, ज्यांचे काही यूट्यूबवरती पण आहेत ते मी पाहिलं. पण मला असं वाटतं की परखड आणि खरं सांगावं अशा मताचं कोणी दिसत नाही. आणि आता या सोशल मीडियाच्या याच्यामध्ये सुद्धा इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती आणि या तुम्हाला फेसबुकवरती, यूट्यूबवरती सगळीकडेच मिळतात की आपल्यालाच उमगेनं असं होतं की आपण ज्या रस्त्यांनी चाललो आहे ते योग्य आहे का नाही. कारण आपण ज्या कॉलेजेसबद्दल बोलतोय त्या कॉलेजेसपैकी कोणाची आपल्याला जाहिरात दिसत पण नाही आणि त्यांनी जाहिरात करायची आवश्यकताही नाही आहे. कारण या स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत आणि यांचा जो फायदा आहे तिथे शिकण्याचा तो आहेच, तो नाकारून चालणारच नाही आहे. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी किंवा इव्हन मी म्हणेन की ऑटोनॉमस कॉलेजेस यांचे जे ड्रॉबॅक्स आहेत ते आहेच आहेत. तुम्ही या माझ्या नावाने अभय के अभ्यंकर या नावाने जर का व्हिडिओज सर्च केले तर तुम्हाला लक्षात येईल की माझा सगळ्यात पहिला जो व्हिडिओ होता तो साधारण 2008 सालचा आहे. आणि तिथपासून माझ्या व्हिडिओमध्ये मी माझी मतं आणि वेगवेगळ्या परिस्थिती लोकांना सांगत आलेलो आहे. आता फक्त असं झालं आहे की जो कदाचित ड्रॉबॅकच आहे, कारण मी सगळं गुडी करून लोकांना बरं वाटेल ते बोलायचं अशा मताचा मी नाहीच आहे. मी जे खरं आहे ते सांगतो. जसं मी सांगतोय की तुम्ही कम्प्युटर, IT, AI, ML, डेटा सायन्स वगैरे अशा ब्रांचेसला ॲडमिशन घेताय, पण तुम्हाला नक्की डाऊन द लाईन 4 वर्षांनी काय होणार आहे याची काही कल्पना आहे का खरंच? काय आत्ता आधीची 2-3 वर्ष लोकांना मिळत होते जॉब्स म्हणून मिळत आहेत. आत्ताची IT इंडस्ट्रीची परिस्थिती खरं असं नाही आहे की जिथे एवढ्या पोत्याने लोकांनी जायला पाहिजे. आणि तुम्हाला दुसरा
त्या ब्रांचला गेल्यानंतर दुसरा कुठलाही ऑप्शन तुमच्यापुढे शिल्लक राहत नाही आहे. मग 4 वर्ष गेल्यानंतर जर का आय टी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी नाही मिळाली तर काय करायचं याच्यासाठीचा प्लॅन बी तुमच्याकडे नाही आहे. तुम्ही जेव्हा या ब्रांचला जाताय, कोर ब्रांचेसला जा असं मी पोटतिडकीने सांगत आलो. पण आता ते लोकांना पटेन असं झालं आहे. त्यामुळे मला विचारणारी लोक कमी झालेत. मला त्याचंही काही दुःख वाटत नाही. मला दुर्दैव असं वाटतं की यातल्या अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी सुद्धा आपल्या जागा वाढवून घेऊन त्या डेटा सायन्सला, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आणि याच्या सीट्स वाढवून घेतल्यात. या कॉलेजेसला जिथे आम्ही काही शिक्षण समजणारी, शिक्षणातल्या माहिती असणारी लोक आहेत असं म्हणतो, त्यांनाही हे उमगत नाही आहे का की आपण काय करतोय, का आपणही फक्त पैसे मिळवण्याचा एक धंदाच करतोय असं म्हणायला पाहिजे. कारण तुम्ही या सगळ्याबरोबर त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळताय. विद्यार्थ्यांना कळत नाहीच आहे, पालकांना तर त्याहून कळत नाही आहे. ते आपल्या विद्यार्थ्याला बेस्ट द्यायच्या नादामध्ये तो म्हणेल ते करायला जात आहेत. पुढे काय करणार आहात? विषय अजूनही आपल्या हातात आहे. अजूनही आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट मिळायची आहे. अजूनही आपण ब्रांचच्या बाबतीत एखादा चांगला निर्णय घेऊ शकता. कोर ब्रांचला जाणं हे कधीही फायद्याचं आहे. आय टी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाऊ शकता. पण एकदा कम्प्युटर आय टी किंवा AIML मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दुसरीकडे कुठेही वळायला कुठलाही मार्ग राहणार नाही आहे. जरा समजून घ्या. यात माझ्या फायद्याचं काहीही नाही. झालाच तो तुमचा फायदा होणार आहे. पण एक मात्र नक्की, तुमचा तोटा नक्कीच होणार नाही आहे. मी जे सांगतोय त्याच्यावर विचार केलात आणि त्याप्रमाणे स्टेप्स उचलल्यात. याचा अर्थ असा नाही की टॉपर मुलांनी सुद्धा अशाच ब्रांचेसला म्हणजे कोर ब्रांचेसकडे जावं. आवडीने जाणारी लोक आहेत. पण मार्क नसताना सुद्धा, कमी मार्क असताना सुद्धा आपण कुठल्याही कॉलेजमध्ये, कुठल्याही खेडोपाड्यात, कुठल्याही गावाला जाऊन जर का कम्प्युटर आय टी, AIML वगैरे घेणार असू तर विचार करा की तिथे आपल्यापर्यंत प्लेसमेंट पोचणार आहे का. आणि शक्य असेल तर आत्ताची आय टी इंडस्ट्रीची जी परिस्थिती आहे तिच्याकडे एक नजर टाका. मी परत वॉर्न करतोय कारण ते माझं काम आहे. पटलं तर बघा. काही शंका असतील तर नक्की विचारा. माझे फोन नंबर तुम्हाला माझ्या बाकीच्या व्हिडिओजमध्ये मिळतील. आणि शक्यतो व्हॉट्सॲपवरतीच मेसेज टाका, ते सगळ्यात उत्तम. त्याच्यावरती वाटलं तर पण व्हॉट्सॲप कॉलवरती बोलू शकतो. धन्यवाद.